नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट वेगळसाळ. आज आपण पाहणार आहोत की रेविट आर्किटेक्चरमध्ये आपण एलिव्हेशन कसं करायचं. तर हा आपला 3D आहे. आपण प्लॅन करता करताच हा 3D जनरेट होतो. आता यामध्ये समजा काही एलिमेंट्स ॲड करायचे आहेत, जसं की इथे मला हा एक परगोला ॲड करायचा आहे. तर फ्रंट एलिव्हेशनमधून बघितलं आपण, तर हे एलिव्हेशन आपल्याला असं दिसतं. याला काही मटेरियल ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे आपण. याला आज आपण मटेरियल ॲप्लिकेशन पण करणार आहे आणि हे छज्जे वगैरे जे काही छोटे छोटे एलिमेंट्स राहिलेत ते सुद्धा इथे आपण ॲड करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या परोगल्यापासून सुरुवात करू. आता आपण जर ही लेवल बघितला तर ही लेवल आहे स्टेअरकेस टॉपची. मग आपण स्टेअरकेस टॉपचा प्लॅन ओपन करणार आहोत. तर हा स्टेअरकेस टॉप आहे आपला. आता यामध्ये आपल्याला इथे हा परगोला ॲड करायचा आहे. मग हे आर्किटेक्चरमध्ये हे जे कंपोनंट नावाचा जो टॅब आहे त्याच्यामध्ये मॉडेल इन प्लेस हा एक ऑप्शन आहे. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जेनेरिक मॉडेल्स. ओके करायचं आहे आणि याला आपण नाव देऊ परगोला. ओके. त्यानंतर एक्सट्रुजन कमांड देऊन आपण इकडून एक असा हा रेक्टँगल ड्रॉ करणार आणि हे जे माप आहे हे आपण 6 फूट एवढं घेऊ. ओके. आणि आतमध्ये एक आता याची जी डेप्थ आहे ही 5 फूट आहे. 5 फूट न घेता आपण ही घेऊ 6 इंच. एंटर. आणि मला आतमध्ये एक ऑफसेट हवा आहे, त्यासाठी मग मी करणार 9 इंच. ओके. मग मी आता तो ऑफसेट बाहेर चालला आहे, मग इथे काय करायला पाहिजे, ते -9 इंच करायला हवा. म्हणजे इथून ते इथपर्यंत तो बरोबर जर 3Dत बघितला तर हा असा ऑफसेट आपला हा असा तयार. ओके. पुन्हा जाऊ स्टेअरकेस टॉपला आणि हे जेवढं आहे हे आपण मूव्ह करून आतमध्ये घेऊ. 3D मध्ये बघितलं तर हे असं दिसेल. आणि आता यामध्ये आपल्याला काही फिन्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी मग मी ही सिंपल लाईन घेतो आणि हा जो ऑफसेट आहे हा मी 1.5 इंच घेतो इकडून ते इथपर्यंत. म्हणजे ह्या सेंटरपासून हा बरोबर इकडे 1.5 इंचचा ऑफसेट पडला. आता पुन्हा मी काय करतो, याला -1.5 इंच टाकतो. ओके. आता याचा मिड पॉईंट आहे हा इथे घेतला. हा बरोबर सेंटरपासून इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच, 3 इंचचं आपल्याला हा एक इथे हा परगोल्याचं एक आपल्याला इथे हे फिन्स इथे मिळाले. ओके. आता मी हा 0 करतो आणि याला सिलेक्ट करून हे मी कॉपी करतो. हे कॉपी मी मल्टिपल 1-1 फुटावर कॉपी करतो. हा 1-1 फुटावर झाला. आणि हे उरलेलं जेवढं आहे हे पण मी ते कॉपी करतो. तर हे ओव्हरलॅप होते, त्यामुळे हे काय मी हे इरेज करून टाकतो. ओके. आता हे काय झालंय, हे ओव्हरलॅप व्हायला लागलंय. मग ह्यासाठी ओके हे आपल्याला फिलेट करून घ्यायची गरज आहे. इथून इथे जॉईन अनजॉईन. ओके. आता इथे आपल्याला ह्या सेपरेट लाईन्स मारायला लागणार आणि या ज्या 2 लाईन्स आहेत हे आपण कॉपी करू.
9 इंच आहे हे 12 इंच करू आणि हे फिलेट करून घेऊ आपण पुढील ते हे आणि हे ना हा मधला गाळा मोठा झालाय. आणि आता या शेवटच्या गाळ्यात आपण ते इथं ओके आणि आता येस करू इथे. ओके त्या फिलेट करायचं आपल्याला. तो असा एक्सटेंड होऊन चालत नाही, तो बरोबर ह्याची बाउंड्री तयार व्हावी लागते. नाही ते काहीतरी झालंय की स्टॉप. हा ओके हा हे असं आपलं बरोबर तयार झालं. हा आता इथून पण आपल्याला याची जाडी आपल्याला ऍडजस्ट करता येईल. 3D मध्ये बघितलं तर हे असं आपल्याला दिसून जाईल. आता आपण ना याला हे जॉईन होत नाही. मी हे जॉईन एक मिनिट बघतो काय परत होतं का. ओके हे याला जॉईन झालंय हे आणि हे सुद्धा आपण जॉईन करून घेऊ शकतो. म्हणजे तो बीम याचाच आहे असा ऍक्ट होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक रेलिंग ऍड करू. आर्किटेक्चर मध्ये जाऊ, ग्राउंड फ्लोअर, रेलिंग, एक ऑफसेट आपण -2 इंचचा देऊ. एंटर. आपला 2 इंचचा द्यावा लागणार. एंटर. ओके करू. 3D मध्ये बघितलं तर हे असं दिसते. मग याला समजा आपल्याला चेंज करायचं आहे, तर असं ग्लास पॅनलचं पण आपण इथे देऊ शकतो. आता आपण याच्यामध्ये थोडंसं एलिव्हेशन ट्रीटमेंटसाठी इथे थोडंसं बॉक्स वगैरे ऍड करू. आपण बॉक्स ऍड करायला आपल्याला हे कंपोनंट मध्ये जाऊन मॉडेल इन प्लेस करून जेनेरिक मॉडेल. ओके आणि इथे बॉक्स एलिव्हेशन नाव तुम्ही काय पण देऊ शकता. ते फक्त आपल्याला एलिमेंट ओळखण्यासाठी आपल्याला हे असं करावं लागतं. ओके इथे आपल्याला एक वर्क प्लेन सेट करायचा आहे. पिकअप प्लेन करून हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि साऊथला जाऊन आपल्याला एक्सट्रुजन मध्ये जायचं आहे. पिकअप प्लेन आपल्याला हाच आहे आणि डेप्थ आपली 6 इंच आहे. ओके आपल्याला जसं बॉक्स हवा आहे, समजा थोडं तुम्हाला काही 3 इंच ऑफसेट करून काही कसं जसं तुम्हाला डिझाईन हवं आहे तसं इथे डिझाईन तुम्ही करू शकता. तर ही लाईन आपल्याला स्लॅबच्या ज्या टॉप पर्यंत घ्यायची असेल आणि हे समजा हे बॉटम पर्यंत घ्यायचं असेल, येस केला. 3D मध्ये गेलात तर आपल्याला हे असं दिसतं. ओके समजा तुम्हाला यात अजून हे जे चेंजेस करायचे असतील, समजा हा 12 इंच घेतला, फिनिश मॉडेल,
हे 12 इंच, हे 12 इंचवर असं येऊ शकेल. समजा जर तुम्हाला साऊथ मधून हे गेलं आणि आता थोडं आपल्याला हे 3 इंच आहे, समजा आपण 6 इंच घेतलं, 6 इंच इकडं आणि हे 6 इंच येस केलं. फिनिश मॉडेल. आपलं हे शॅडो वगैरे इथं ऍड होते बघा. फक्त याची शॅडो पडेना झालाय, तो सनपाथ जर ऍडजस्ट केला इथे दिसते, पण आपल्याला एलिव्हेशनला दिसत नाही आहे. मग इथून आपण लाइटिंग मधून इन्सेशन, हा टॉप राईट, ओके, हा 15 आहे, हा 20 करून बघतो. ओके, हा 20 ला असा दिसतो. मग हा 45 ला करून बघू. ओके, 45 ला थोडं थोडं आपल्याला या शॅडोज आपल्याला दिसायला लागले. ओके करू. थोडा स्टीप शॅडोज आहेत, पण काही प्रॉब्लेम नाही. आता आपण हे फक्त फ्रंट एलिव्हेशनच डेव्हलप करणार आहे. ओके, आता आपल्याला ह्याच्यात मटेरियल्स ऍड करायचे. आपण मग त्याच्या आधी ना हे पण बॉक्सेस आपण ऍड करून घेऊ, हे आणि हे, कारण आपल्याला फ्रंट साईडहून इथं आणि इकडे हे बॉक्सेस दिसणारच आहेत. त्यामुळे इथे आपण हे बॉक्सेस ऍड करू. आर्किटेक्चर, त्यानंतर कॉम्पोनंट, प्लेस इन मॉडेल, जेनेरिक मॉडेल. तर तिथे हे मी जेनेरिक मॉडेल 1च ठेवणार आहे. एक्सट्रुजन, रेक्टँगल, हा एक प्लेन सेट करून घेऊ आपण. इकडे हा रेक्टँगल घेऊ. डेप्थ आपण 12 इंच ठेवू आणि इथून ते इथपर्यंत एक लाईन मारू आणि ऑफसेट आपण एक 3 इंचाचा घेऊ, इथून ते इथं, आणि येस करू. तर हे आपलं मॉडेल तयार झालं. आपण समजा ईस्ट साइडहून बघितलं, फिनिश मॉडेल केला तर आपल्याला हे असं दिसेल. इथे रिअलिस्टिक केलं आणि समजा हा बॉक्स आपल्याला इकडे कॉपी करायचा आहे, तर इकडे पण आपण हा कॉपी करून घेऊ शकतो. समजा आपण ग्राउंड फ्लोअरला गेलो आणि हाच बॉक्स आहे ना, हा आपण इकडे कॉपी करून घेऊ शकतो. थोडा मी इकडे मूव्ह करू. पुन्हा हाच बॉक्स आपण ते त्याच्या मिड पॉइंटला घेऊन जर इकडे बघितला तर हा आपण वेस्ट साइडचं एलिव्हेशन ओपन करून यात समजा हे हिडन लाईन्स केल्या. हा बॉक्स आपण मूव्ह करून इथे घेऊ शकतो. 3D मध्ये एकदा चेक करू. आपला असा हा दिसतो. जर आपला फ्रंट साइड होऊन बघितलं तर आपल्याला हा बॉक्स आणि हे 2 बॉक्स आपल्याला इथे ऍड झालेले इथे दिसतात. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला मटेरियल ऍप्लिकेशन करायचे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण हे जेनेरिक मॉडेल्स तयार करतो ना, याला आता मटेरियलचं इथे ऑप्शन आहे बघा, हा पेंट म्हणून आहे. यामध्ये आपल्याला बरेचसे मटेरियल ऍड करता येतात. पण जे जेनेरिक मटेरियल्स आपण जे आता केलेलं ना मॉडेल इन प्लेस, त्याला डायरेक्ट मटेरियल ऍप्लिकेशन करू शकत नाही. याला काय करावं लागतं, याला पुन्हा एडिट करावं लागतं आणि याला सिलेक्ट करून आपल्याला इथे हे जे मटेरियल नावाचं टॅब आहे ना, इथून आपल्याला एक मटेरियल असाइन करावं लागतं. हा, समजा एक न्यू केला आणि एक ऍड, एक व्हाईट
त्यामध्ये जाऊन याला यूज रेंडर अपीअरन्स आपल्याला इथे जर सर्च केला पेंट तर बघा हा इथे वेगवेगळे आता हा आयव्हरी आहे फ्लॅट आणि आयव्हरी ग्लॉस आहे. ग्लॉस काय नको, हे वॉल टेक्स्चर्स आहेत ते पण छान दिसतात हे सुद्धा. किंवा हा जिप्सम बोर्डचा पण एकदम व्हाईट फुल व्हाईट दिसतो. हा आयव्हरी म्हणजे कसा एकदम व्हाईट दिसत नाही, थोडासा ऑफ व्हाईट दिसतो. याच्यावर डबल क्लिक आणि पुन्हा इथे ओके करू तर हे मटेरियल बघा इथे हे ॲड झाले. ओके, तसंच आपल्याला हे फिनिश मॉडेल करायचं आहे. ह्या पण करायला समजा आपल्याला हे मटेरियल जे आहे ते व्हाईट द्यायचं आहे, तर आपण हे मटेरियल इथे हे व्हाईट पेंट फिनिश मॉडेल, तर हे व्हाईट पेंट इथे सुद्धा अप्लाय झालं बघा. ओके, आता आपल्याला समजा बाकीच्या मॉडेलला काही मटेरियल्स द्यायचे आहेत, तर हे डायरेक्ट इथे पेंट म्हणून ऑप्शन आहे बघा. यापैकी आपण कोणतेही मटेरियल आपण देऊ शकतो. पण एखादं मटेरियल तयार करायचं आहे तर मग हे मॅनेजमध्ये जाऊन इथं मटेरियल्समध्ये जायचं. ओके, समजा एक तुमच्या डोक्यात एक कलर असेल किंवा इथे तुम्हाला हा आता ही भिंत आहे, मला इथे एक टाईलचं मटेरियल लावायचं आहे इथे, किंवा इथे फक्त टाईलचं मटेरियल लावायचं मला, तर आपण इथे टाईलचं मटेरियल लावू शकतो. पण आता यात जर प्रॉब्लेम बघितला तर ही वॉल जर सिलेक्ट केली तर ही पूर्ण वॉल सिलेक्ट होते. मग मला फक्त याच भिंतीला लावायचं आहे. तुम्हाला वाटल्यास मी लावून दाखवतो. एक समजा क्रिएट न्यू करू, नाव देऊ वॉल टाइल्स ग्राफिक्स आणि एक टाइल्स. आता यांचं हे बाय डिफॉल्ट आहे, एवढं काय खास नाहीत. मग सरळ आपण एक इमेजच, आपल्याकडे जी इमेज असते ती समजा आपण ॲड करायचं ठरवलं तर आपण ह्याच्यातून ॲड करू शकतो. बॅकग्राऊंड मटेरियल्स, समजा मार्बलचं काय असेल, थोडं मी एक्स्ट्रा लार्ज करून देतो. ओके, समजा हे मटेरियल अप्लाय करायचं असेल, ओपन करू आणि याच्यावर पुन्हा क्लिक केला तर हे आपल्याला हे चेंज करून घेतो. आणि हा जो आहे हा 4 फूट 8 फूट हे डन करतो, ओके करतो आणि पुन्हा इथे सिलेक्ट केला याला, हे मटेरियलवाला आलं तर हे वॉल टाइल्स म्हणून आहेच बघा. हे विंडो ही बाजूला घ्यायचे आणि इथे नुसतं हे असं क्लिक केला की बघा हे वॉल टाइल्स इथे अप्लाय झाले. आता प्रॉब्लेम बघा, पूर्ण ह्या भिंतीत इथून ते इथपर्यंत झालंय ते, तर ते तसं नको असेल. डन करायचं, अंडो करायचं, पुन्हा आपल्याला ग्राउंड फ्लोअरला जायचं आहे आणि ही वॉल सिलेक्ट करून इथे हे ब्रेक नावाचा ऑप्शन आहे बघा, स्प्लिट एलिमेंट. स्प्लिट एलिमेंट समजा आपण इथून स्प्लिट केला, अनजॉईन एलिमेंट करू. आता बघितलं तर ही वॉल 3D मध्ये ही अशी दिसते बघ. ओके, मग पुन्हा आपण जाऊ पेंटमध्ये, हा वॉल सिलेक्ट केला तर आपल्याला एवढंच बघायला मिळेल. समजा तुम्हाला या कॉलमला द्यायचं आहे, इथे आतमध्ये द्यायचं आहे, समजा फ्रंट साईडला इथे द्यायचं आहे, किंवा या कॉलमला या फ्रंट साईडला द्यायचं आहे, इथे द्यायचं आहे, तर इथे पण आपण देऊ शकतो. डन. एकदा आपण फ्रंट साईडनं चेक करू. हा फ्रंट साईडला हे असं आपल्याला हे टाईल्स या अप्लाय झालेल्या बघायला मिळतील. आपल्याला रेलिंगला सुद्धा सेम तशीच प्रोसिजर आहे, तशीच आपण देऊ शकतो.
आणि काहींना येतं, काहींना फक्त आपल्याला ह्याचं एडिट करून आपल्याला ते मटेरियल ॲप्लिकेशन करावं लागतं. तर पुन्हा जाऊ 3D मध्ये आणि समजा आपल्याला एक इकडे थोडं वेगळा कलर द्यायचा आहे ह्या फेसला, तर ते सुद्धा आपण देऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला एक मटेरियल तयार करावं लागतं. मॅनेजमध्ये जाऊन मटेरियल्स, क्रिएट न्यू, याला एक वॉल पेंट नाव देऊ, ग्राफिक्स, आणि ते पेंट. पेंट जर सर्च केला तर हे असे वेगवेगळे पेंट्स येतात बघा. हे ग्लॉसी आहे, ऑरेंज पील ग्लॉसी, हे वॉल टेक्स्चर एक आहे, एक वॉल पेंट नावाचं आपला हे आहे. समजा आपण याला सिलेक्ट केलं आणि हे पेंट केलं, हा पेंट, आणि याला अप्लाय केलं. हे आपल्याला असं टेक्स्चर बघायला मिळतं. समजा तुम्ही एक फुल फिनिश जर सगळ्या मॉडेलला दिलात, हे मी सगळ्या याला एक सध्या देऊन घेतो. समजा फ्रंटला दिलात, आता हे जेवढे आपले बीम वगैरे जे सेपरेट सेपरेट तयार झालेत ना, त्यामुळे ते फेसेस सगळे सेपरेट दाखवतोय. बघा हे ह्याला पण सिलेक्ट व्हायला लागले, त्यामुळे काळजीपूर्वक करायचं एकदम. एकदा आपण एक फुल फिनिश एक कलर दिला ना, तर मग आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपल्याला कुठं अजून काय ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा कुठं डार्क कलर द्यायचा आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे मी तर बऱ्याचदा काम करताना काय करतो की एक 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 वॉश असा हा देऊन ठेवतो. समजा फ्रंट साईडनं बघितलं तर हे आपल्याला असं दिसायला लागतं. ओके, आता आपल्याला ठरवता येतं की आता कुठे थोडं आपल्याला डार्क हवा आहे, कुठे थोडा अजून फेंट करायचा आहे, इथून आपण ठरवू शकतो. मग पुन्हा मॅनेजमध्ये जायचं आहे आणि क्रिएट न्यू करू, थोडे डार्क कलर देऊ. इथून पण आपण ऍडजस्ट करू शकतो. हा कलर आहे ना, आपल्याला समजा आता आपल्याला इथून द्यायचा आहे, थोडासा आपल्याला ब्राउनिश मध्ये समजा द्यायचा असेल. ओके, डार्क कलर मध्ये आहोत आपण. याला सिलेक्ट केलं आणि हे पेंट आहे तो डार्क, हा डार्क असा देणार. हा फेस, हा फेस. अब इथं हा तोच प्रॉब्लेम आहे बघा, हा पूर्ण याचा बॉटम हा डार्क होणार याचा.
आहे, हा कॉलम आहे तोचा बेस पॉइंट GL आहे, तो समजा ग्राउंड फ्लोर केला तर तो असा गायब होतो. आणि हीच पट्टी आपल्याला समजा अशी कंटिन्यू करायची असेल तर आपण हा जॉईन झालाय त्यामुळे इकडे होणार नाही, मग सरळ आपण फ्रंट पर्यंतच ठेवू. पण आपल्याला हे पूर्णच डार्क करायचे आहे, तर याला पण आपण हे म्हणजे फ्रंट होताना म्हणजे इथपर्यंत कंटिन्यू करू शकतो, हा काय गेला नाही तरी चालते. आता हा जो बॅकग्राऊंड कलर आहे हा थोडा आपण थोडासा डार्क करून घेऊ. एक मॅनेज मध्ये जाऊन एक नवीन मटेरियल करू. आयबरी नाव देऊ त्याला. आपण डायरेक्ट समजा इथून थोडासा ओके ओके याला सिलेक्ट केलं, पेंट मध्ये गेलो, समजा डन. नाही ते सिलेक्ट आपल्याला फ्रंट कडून बघितलं तर हे एलिव्हेशन असं दिसायला. समजा एखादं झाड वगैरे ऍड करायचं असेल आपल्याला साईडला, तर मग इथं मासिंग अँड साईट मध्ये जाऊन साईट कॉम्पोनंट मध्ये जाऊन इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत बघा. इथे एक ऍड केला आपण साऊथ, हे GL ला गेले, हे आपण देऊ ग्राउंड फ्लोअरला गेले, हे समजा GL ला दिलं. मग हे थोडं आपण माग शिफ्ट करू शकतो. पुन्हा बघू साऊथ कडून. ह्याच्यात समजा एडिट टाईप केला, हा जो 15 फूट आहे तो समजा एक 30 फूट केला. ओके, तर आपल्याला हे असं दिसतं. पण हा असा घेर करून असा बाजूला घेतला, हे फारच मोठं दिसतंय. दुसरं एखादं बघू. साऊथ हे असं थोडं जुडू टाईप आहे GL ला जो आपण. आणि समजा आपण इथं एक फ्रंटला एक ऍड केलं. आता बघू साऊथ साऊथ ओके, हे थोडस नॅचरल वाटायला लागले. समजा एक पुन्हा GL ला जाऊ, साईट कॉम्पोनंट जॅपनीज चेरी, हे काय आहे हे समजा आपण इथे ऍड केलं साऊथ. तर हे आपलं असं हे फ्रंट एलिव्हेशन असं दिसतं.
समजा तुम्हाला दुसरं कुठलं एलिव्हेशन बघायचं असेल, याला इथे रिअलिस्टिक करायचं, हे फाईन करायचं आणि समजा तुम्हाला याच्यात शॅडोज हवे असतील तर या शॅडोज इथे दिसतात, पण त्या ऍडजस्ट करायला लागतात आपल्याला. जसं आपण साऊथ साईडला जसं केलं तसं आपल्याला या वेस्ट साईडला सुद्धा करावं लागतं. तर हे असं एलिव्हेशनमध्ये काम होतं रेविटमध्ये. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.